माझ्या गोपाळचं लग्न आहे, काही कमी पडतं कामा नाही. नारायणी, नियोजन सगळं चोख झालं पाहिजे, कळलं का? हो होणारच. पण काकू, आधूच्या लग्नात जशी गडबड झाली ना तशी यावेळी नको व्हायला बाई. हो बाई, धावपळ वगैरे नको. गोपाळ आणि श्रीकलाची जोडी कशी सुंदर आहे, तसं लग्नही खूप सुंदर झालं पाहिजे. मी काय म्हणते, आपण आजपासूनच खरेदीला सुरुवात करायची का? आज अगं आत्ता करूया. काकू, माझे लाड झाले पाहिजेत. आपण मी एकुलती एक करवलीये. मी गोपाळला सांगणार आहे की मला ना एक मस्त पैठणी घेऊन दे. अगं एक काय, चांगल्या 2-2 पैठण्या घे, तुझाच भाऊ आहे. मी पण पैठणी घेऊ का? शकुंतले, तुला आणि व्यंकट भाऊजींना लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का ग? का मोठे बाई असं का बोलताय? कोण कुठली पोरगी, खानदान काय, आई बाप कोण, काही माहिती नाही. काय भातुकलीचा खेळ आहे हा? हे काय आहे? त्रासाचं औषध. बाय. बाय. औषधाचा एवढा काळा ठिक्कर डाग, असं काय होतं त्या औषधात? औषध सांडून एवढा काळा डाग पडला. काल विठुरायासमोरचा दिवा सुद्धा मालवला. काहीतरी वेगळंच वाटतंय. मोठ्या बाई, अहो श्रीकलाला आपण इतके दिवस बघतोय ना, गोड मुलगी होती. शकुंतले, गोड तर काय, साखर पण असते, पण तिच्यामुळे रोग होतो ना. आधी सगळ्यांना इंद्रायणी गोडच वाटायची, पण तिच्यामुळे नारायणीला आलेलं एक स्थळ गेलंय, आठवतंय ना? जी, काढूयात आपण माहिती. मग माहिती काढायलाच पाहिजे. मुखावरती वळलीस ना तू, नंतर ऊर बडवायची वेळ येईल. ते काही नाही. खरं तर हे समज मी व्यंकट भाऊजींनाच सांगणार होते, पण त्यांचं काय, या घरात मी ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, पण ते माझं ऐकायला पाहिजेत ना, परत माझ्यावरतीच वसकते. म्हणून तुला सांगते, माहिती काढ. हो हो, पण मोठ्या बाई, पण बिन काय नाही शकुंतला काकी. मोठ्या बाई अगदी बरोबर बोलतात. गोपाळचं लग्न ठरतंय ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण श्रीकलाच्या घरची माणसं कशी आहेत हे बघायला नको का? मला असं वाटतं की तिच्या घरच्यांना भेटल्याशिवाय आपण पुढे नको जायला. आपल्याकडे लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं नाही, 2 परिवारांचं मिलन असतं ना. या एक कोण बोलतय पा, हिला शेंडानं बुडका आणि ही बोलते. मान्य आहे मोठ्या बाई,
मला आई वडील नाहीत, पण ते कोण होते, मी कुणाची मुलगी आहे, शेंडा न बुडखा सगळं माहिती होतं ना तुम्हाला? श्रीकलाचं माहिती का? नाही बाई, मला नाही माहिती. तेच तर सांगती. म्हणजे श्रीकलाविषयी कुणालाही काही माहित नाही. अहो, ज्या मुलीला आपण घरात सून म्हणून आणतो तिची बेसिक माहिती आपल्याकडे असायला नको का? ए गबगा, बेसिक माहिती म्हणे आपल्या नाकाची. काय ग, जिथं तिथं नाक खूप सारच पाहिजे का? मी तेच सांगत होते ना, 2 मोठी माणसं बोलतायत ना इथं. मी तेच सांगते का की पोरगी कोण, खानदान काय तिचं, आई बाप काहीतरी तर शोधून काढ, माहिती मिळव. हेच सांगत होते ना. तुला तेच मध्ये बोलायला पाहिजे का? तिथं तिथं बोलते नुसती. का मी सांगितलेलं यांना कळत नाही, तू सांगितलेलं कळतं म्हणून? हे बघ शकुंतला, आमच्या यांचा गोपाळवरती जीव होता. त्याच्या खऱ्या बापानं त्याच्यासाठी काय केलं मला काही माहिती, पण आमच्या यांनी त्याच्यासाठी जीव दिलाय. तुला सगळं माहितीच आहे. त्याची काळजी वाटते मला म्हणून मी बोल. माहिती काढ बाई, माहिती काढ. आणि मी सांगितलेलं तुला कळत नसेल, पटत नसेल तर ही सांगते म्हणून तरी काढ. नाही नाही मोठ्या बाई, तुमचं ऐकूच की. ठीक आहे, आपण श्रीकलाच्या घरच्यांची सगळी माहिती काढूयात. काढूया नाही, काढ. मला इथं 100 काम आहेत. पैठण्या घेतायत, आकलेच्या नावाने शंख आहेत. श्रीकला कुठं? अगं थांब की. आवाज दिला ना तुला? कुठं निघाली? तू कोण आहेस म्हणून मी तुला सांगू? हा, आणि काय ग, कामधंदे नाही येत तुला? रिकाम टेकडी आहेस, फालतू प्रश्न विचारते. रिस्पेक्ट, रिस्पेक्टने बोलायचं आपल्याशी. पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. अगं तू आज फायद्याची गोष्ट आहे. तू फायदा सांगणार? ज्याला स्वतःचाच फायदा कळत नाही तो काय इतरांच्या फायद्याचं बोलणार आहे? आली मोठी. अगं फायद्याची गोष्ट ऐकून तरी जा. बोल पटकन, काय बोलायचंय? वेळ नाही तुझ्यासाठी. तुझी खास मैत्रीण तुझ्या विषयी लई बोलत होती ग. कोण मैत्रीण? अगं अशी काय करते? तुला तुझी खास मैत्रीण माहित नाही? कळलं. तिचं काय? नाही, तू आता गोपाळशी लग्न करतीये ना, मग आता तुझी उभी आडवी चौकशी तर होणारच. तुझं घर कुठे, तुझी आई जित्तीये का नाही, तुझे बाबा काय करतात, तुम्ही राहता कुठं, XYZ ऑल द थिंग्स. तुला काय करायच्यात ग नसत्या चौकशा? नो नो नो, आपल्याला काहीच नाही करायचे. आणि दिग्रजकरांना करायचे तुझ्या चौकशी. हे सगळे प्रश्न तुझ्या खास मैत्रिणीचे, हिंदीचे. आणि तिनीच तुझ्या शकुंतला आई सकट पूर्ण फॅमिलीच्या मनात ते पेरलेत. चुप चुप बेटी ओ, कुछ तो बात है. काय का श्रीकले, ते हिंदीला प्रॉब्लेम काय आहे तुझ्याशी? नाही म्हणजे तुमची मैत्रीच आहे ना, का दुश्मनी आहे? मैत्री आणि दुश्मनीच्या पलीकडचं नातं आहे आमचं. ते तुला नाही समजणार. कुठं हरवली?
तुझ्या फालतूच्या बडबडीसाठी ना वेळ नाही माझ्याकडे, काम आहेत मला. आणि एक ऐकून जा की, काय ना तुझं ज्या गोपाळशी लग्न होतंय ना तो आधी माझा होता. पण माझं मन लई मोठं आहे ग, म्हणून मी तुमच्या दोघांच्या मध्ये येत नाहीये. पण या घरात आली ना की आपल्याशी रिस्पेक्ट देऊन बोलायचं. काय ताई म्हणायचं आपल्याला, काय ताई. तू घरात येच, दाखवते तुला एक करिश्मा काय चीज आहे. हलक्यात घ्यायचं नाही आपल्याला. ओ छोटे विंजे सरकार, बॅट घेऊन कुठं? फुटबॉल खेळायला. फुटबॉल खेळायला? फुटबॉल खेळायला? गोविंदी मामी बॅट घेऊन माणूस क्रिकेट खेळायला जाणार. सिनियर फंटा गँगची मेन माणूस तू पण ना. आता काय सोड माझा. सोडते, पण माझं एक काम करशील का? एक नाही दोन दोन करेल, पण सोड आधी का. चल जरा. बस. तुझ्या श्रीकला मॅडमचं गावातलं घर कुठे शोधशील का? श्रीकला मॅडमचं गावातलं घर, पण ते आता मामी म्हणून आपल्याच घरी येणार आहेत ना. ते बघू, पण तिचं गावातलं घर शोधशील का? पण फॉर व्हॉट? का बरं? त्याच्या मागचं कारण काय? ज्युनियर विंजे सरकारांना पण सगळ्यांचं सगळं कळायला पाहिजे ना. जास्त प्रश्न विचारशील ना राया? माहितीये. अवघड गणित सोडवायला बसवशील. मी माझा प्रश्न परत घेतो आणि श्रीकला मॅडमचं घर कुठे ते शोधून काढतो. गोड ग लेकरुते. ओ मोठा झालोय मी आता, आणि घर शोधायची कामं लावतात. थांब गुलामा, तुला तर ना. हे बघ राया, काही करून त्या श्रीकलाचं घर आजच्या आज शोधायला पाहिजे. अगं मेन माणसाची आज्ञा आहे. आज ज्युनियर विंजे सरकार काही पण करून तुझं काम पूर्ण करणार म्हणजे करणार. ओव्हर अँड आउट. इंदू श्रीकलाविषयी असं का बोलत होती तेच कळत नाही हो मला. मला सांगते, इतकं विचित्र वाटलं ना मला ते सगळं. विचित्र तर आहेच ग. अगं त्या दिवशी ती माझ्याशी पण. त्या दिवशी काय? काही नाही, त्या दिवशी सुद्धा ती माझ्याशी याच विषयावर बोलली. या मुलीचं ना काही वागणंच कळत नाही हो मला अलीकडे. आता त्या दिवशी पण आपण गोपाळला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो, तेव्हा श्रीकला म्हणाली की मी थांबते इथे. तर इंदू म्हणाली की तिने थांबायची काय गरज आहे, ती बाहेरची आहे, आपल्यापैकी कोणीतरी थांबायला पाहिजे. तुम्हीच मला सांगा, श्रीकला काय बाहेरच्यांसारखं वागते का हो आपल्याशी? काय नाही, इंदूच्या मनात श्रीकलाला घेऊन काहीतरी पूर्वग्रह आहे. कालही ती मोठ्या बाईंच्या हो मिळवत होती आणि म्हणाली की आपण श्रीकलाच्या घरची चौकशी करूया म्हणून. नाही, हे बघ शकू, शेवटी हा लग्नासारखा विषय, तिचा मुद्दा काही अगदी चुकीचा नाहीये. नाही, चुकीचं काही नाही हो यात, पण इंदूचा स्वर फार विचित्र वाटला मला. म्हणजे असं कधी बोलत नाही होती. आता हा विषय निघालाय ना, तर तुम्ही जरा श्रीकलाची चौकशी करा. काय इतके दिवस ती आपल्या घरी येते हो, पण मी तिला काही विचारलं नाही की ती कुठं राहते, तिचे वडील काय करतात, काय कशाचं, म्हणजे काही माहितीच नाही आपल्याला तिच्याविषयी. मी चौकशी करते, तुम्हीही करा. पण इंदूचं वागणं मला काही पटत नाही हो अलीकडे. इंदू अशी का वागतेय ते फक्त विठुरायाला ठाऊक. विजू फेकू नकोस, कन्फर्म हाच रस्ता आहे ना. छोटे विंजे सरकारांची थोडी खोटं बोलणार आहे मी. आपल्या दोस्तीची शपथ. श्रीकला मॅडमला मी शाळेतून इकडूनच घरी जाताना पाहिलंय, ह्या दिशेला. ठीक आहे,
चल मग माझ्यासोबत. नाही, मला अर्जंट घरी जायचंय. म्हणजे तू माझ्यासोबत नाही ना? नाही, इथे फिरत बसलो तर माझी आई मला कुटेल. ठीक आहे बाबा, जा. चला ज्युनियर विंजे सरकार, ता घाबरू नका. जल जला तू, आई बला को टाल तू. हे सगळं खूप डेंजरस आहे रत्ना. ही गोष्ट कशी माझ्या डोक्यात आली नाही यार. तुला इतकी घाबरायची गरज नाहीये श्रीकले. घाबरत नाहीये मी, पण इतके दिवस मी इतक्या मेहनतीने रचलेला डाव ना असं उधळायला नको म्हणून टेन्शन आलंय. तुला तिथे नेऊ शकत नाही आणि माझ्या खऱ्या फॅमिलीला त्यांना भेटवू शकत नाही. करू तर काय करू यार मी? आणि मी असताना कशाला पाहिजे का त्यांना फॅमिली? पण नाही, त्यांना माझ्या फॅमिलीलाच भेटायचंय. मी आलेच. कुठे जातेस? आता वेळ आली माझ्या खऱ्या बाबांना भेटण्याची. शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. इंदू, 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 तू चल ना माझ्यासोबत. अगं काय झालंय ते? तुझ्या डोळ्यात पाणी. माझं काळजाचा ठोका चुक. तू चल ना. पण झालंय काय? अगं रायाला अचानक खूप ताप आलाय. असं बिथरल्यासारखा वागतोय तो. खूप घाबरलाय तो. तू चल ना इंदू, चल ना. विठुराया पाठी राखा. चलतंय. चल. राया, राया, मायो ताई, अगं अंग किती तापलंय त्याचं. रे राया, का घाबरलास इतका? काय झालं राया? राया, आपल्या घरात बिठू राया आहे ना? मग कशाला घाबरायचं एवढं? अजिबात घाबरायचं नाही. ताई, काढा दिलास का? अगं तू घ्यायला तयारच नाहीये काढा. कडू लागतंय बाळा. राहू दे, नकोच घेऊ. काय हरकत नाही. ताई, एक काम करू, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव. तू गोपाळला फोन केलास का? इंदू, अगं मला ना काही सुचलंच नाही ग. मी डायरेक्ट तुझ्याकडेच आली. मी एक काम करते, मी थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन येते आणि गोपाळला पण फोन करते. बाळा, इंदू मामी बसते. मी आलेच. राया, अरे राया. विंजे सरकार, ओ छोटे विंजे सरकार, एवढं घाबरत असतात का हो? तुम्ही इतके घाबरलात म्हणून आई बघा बरं किती घाबरली. एवढं घाबरता? राया, सांगणार आहे का घाबरलास? तुझ्या इंदू मामीला नाही सांगणार तू? बास राया, रडलास की रे? आता भरपूर रडलास. सांग ना बाळा, काय झालं? नाही इंदू मामी, मी तिथे नाही जाणार. मी नाही जाणार. कुठे नाही जाणार राया? श्रीकला मॅडमच्या घरी. मी नाही जाणार तिकडे. मी तिथे गेलो आणि तिथे तिथे
ती बाई चिटके श्रीकला मॅडमच्या घरी ती बाई चिटके नाही मी नाही जाणार तिकडे बाया, नको जाऊस, काही गरज नाही तिथे जायची. शक्ती, तू शांत. ती मला खाऊन टाकेल, ती सगळ्यांना खाऊन टाकेल, ती मला खाऊन टाकेल, ती सगळ्यांना. असं म्हणू नाही बाळा, असं म्हणू नाही. आपण विठुरायाच्या घरी राहतो ना. विठुराया आपल्या कुणालाच काही होऊ देणार नाही. तुला कुणी काही करणार नाही राया. विठुराया पाठी राखा, विठुराया पाठी राखा. ही श्रीकला नक्की आहे तरी कोण? गोविंद महाराज म्हणाले ते दिग्रसकरांच्या घरावर कोंगावणारं संकट हेच आहे. विठुराया